जिभेचं चोचलं पुरवताना झाल्या हाताचं कान. तर नमस्कार, मी आहे नम्रता. मी एक स्टुडंट आहे. आज मला दुपारी काहीतरी खाऊ वाटत होतं, त्यासाठी मी काहीतरी बनवत होते. घेतला एक कांदा आणि केलं टकलं, चिरलं, त्याचबरोबर कोथिंबीर, मिरची सगळ्यांना केलं कट. मी काय बनवत आहे ते शेवटपर्यंत बघा, कारण हे करत असताना माझ्यासोबत होतं एक कांड. घेतलं तांदळाचं पावडर. मेन खिलाडी कुमारचे आगमन झाले. ते होते आपले डाळीचे पीठ. हे आपल्या रेसिपीचे मेन खिलाडी कुमार होते. त्यांना भरणीतून काढत असताना माझ्या हाताला लागून बसलं. मला समजलंच नाही कसं लागलं. नंतर कळालं याचा काट लागला. हे लागल्यामुळे रक्त निघत होतं, पण उगाच आपण चाकूला बदनाम करून ठेवले. त्यानंतर या डाळीच्या पिठात तांदळाचं पीठ टाकलं, कांदा टाकला, मिरची टाकली, कोथिंबीर टाकली, त्याचबरोबर मिरची पावडर टाकलं, हळद टाकली, जिरे टाकले, देखील टाकलं. त्याला पाणी टाकत असं मिक्स करून घेतलं. तोपर्यंत इथे कढई बाबाला गॅसवर ठेवलं आणि तेल टाकलं, ते गरम व्हायला ठेवलं. हे बॅटर मिक्स केलं पर्यंत गॅसवर ठेवलेलं तेल देखील तापलं होतं. मग त्यात सोडले मी बनवलेले गोल पकोडे. गोल्डन होऊपर्यंत तळून घेतले. तोपर्यंत आपण केलेला पसारा देखील साफसफाई देखील करून घेतली. आपले क्रिस्पी पकोडे तयार होते. हे मी टेस्ट करून पाहिले. हे कसे झाले माझ्या रिॲक्शनवरून कमेंट करून सांग. चांगले बनले होते. रेसिपी आवडल्यास लाईक सबस्क्राईब नक्की करा.